तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, शेळीपालन व्यवसाय असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो, त्याच्यामध्ये कोणाला एक जास्तीत जास्त प्रॉफिट होत असते किंवा कोणासाठी तो व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो किंवा कोणासाठी तो व्यवसाय तोट्याचा आहे, ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवात म्हणजे एक जास्त प्रॉफिट कोणाला होते ते तुम्हाला सांगतो. जो शेतकरी मित्र, तरुण मित्र स्वतःच्या एक जीवावरती किंवा स्वतःच्या एक हिमतीवरती कोणताही व्यवसायामध्ये उतरत असते, किंवा आता काही मित्र असे असतात की स्वतःहून स्टार्ट करत असतात काही काही वेळेस, आणि मग त्याच्यामध्ये घरच्या माणसांना जास्तीत जास्त काम करायला लावत असतात, किंवा काही वेळानंतर एक त्यांचं एक तिथे एक मन लागत नाही, त्यांना वाटतं की काय व्यवसाय बापा. तर असं झाल्याच्या नंतर मग तशा मित्रांना ती एक व्यवसाय परवडत नाही. किंवा शेतकरी मित्रांचं कसं असतं, घरचे एक थोडंफार मदत देत असतात, काय हरकत नाही, मदत एक थोडीफार कोणी देत असते, पण काही काही वेळेस ते काय करत असतात, त्यांच्याच याच्यावरती भरोशावरती ते सोडून देत असतात आणि आपल्या इकडे तिकडे फिरत असतात. मग तशा मित्रांना ते एक व्यवसाय परवडत नाही. तशा मित्रांना एक व्यवसाय परवडत नाही. स्वतः जो त्याच्यामध्ये काम करतोय, लेंड्या झाडतोय शेळ्यांच्या, किंवा स्वतः एक कुक्कुटपालन करत असाल, तुम्ही गाई सांभाळल्या असाल, म्हशी सांभाळल्या असाल, स्वतः दूध काढताय, स्वतः विक्री करताय, स्वतः त्यांना खुराक देताय, पाणी वेळोवेळी पाजताय, चारा टाकताय, तुम्ही त्यांचा एक आजार उपचार तुम्ही जर स्वतःहून करत असाल, किंवा डॉक्टरला बोलवताय की हा बाबा आमची एक गाय असे झालंय की आज दूध कमी देते, चारा खात नाही, मग तसं जर तुम्ही त्याच्यामध्ये काम करत असाल कोणत्या व्यवसायामध्ये, तर तो व्यवसाय तुम्हाला कधीही फायदेशीर आहे. शेळीपालनामध्ये सुद्धा तसंच आहे. आता बघा, फिरस्ती शेळीपालनामध्ये काही काम करत असतात काही मित्र, तरुण मित्र, शेतकरी मित्र, आणि काही एक बंदिस्तमध्ये करत असतात, काही अर्धबंदिस्तमध्ये करत असतात. मग आता जे फिरस्तीमध्ये काम करत असतात आणि स्वतःहून काम त्याच्यामध्ये करत असतात, ते त्यांची शेळ्यांची एक चांगल्या पद्धतीने काळजी घेत असतात. त्यांना पाणी किती वेळेस पाजायचं, गाभण शेळ्या असतील तर त्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, त्यांना जास्त उन्हात फिरवावं किंवा नाही, किंवा आपण आता उन्हाळा बघा, तर याच्यामध्ये शेळ्या किती फिरवल्या पाहिजे, तर शेळ्या गाभडतील आपल्या, संपूर्ण एक काळजी ती एक आपल्या एक चांगल्या पद्धतीने आपल्या प्राण्यांची घेत असतात. पण मित्रांनो, जर बंदिस्तमध्ये काम करत असाल तर मग आपल्याला तेव्हाच कळत असतंय, शेळी आज चारा खात नाही, लंगडतीये, शेळीला संडास लागली, लहान पिल्लं एक चारा खात नाही, शेळी फुगली आहे, शेळीला एक खुराक दिल्याच्या नंतर किती वेळानं पाणी पाजावं. तर संपूर्ण गोष्टीचं जर आपण याच्यामध्ये काळजी घेतली तर तो व्यवसाय आपल्यासाठी कधी फायदेशीर आहे. कधी म्हणजे तुम्हाला सांगतो मी, अर्ध्या रात्री किंवा कधी तुम्हाला ते व्यवसाय येणाऱ्या काळात किंवा भविष्यात सुद्धा तुम्ही त्या व्यवसायामध्ये लॉसमध्ये जात नाही. असं होतंय कधी वेळी, कोणताही व्यवसाय तुम्ही निवडा तर बायचान्स कधीमध्ये आपल्याकडून हुकचूक झाली, आपण लॉसमध्ये जात असतो. पण प्रॉपर जे मित्र असतील त्यांचे करडच मरतील, सर्वसाधारण पिल्लेच मरतील, तर असे त्यांना एक लाख अडचणी येत असतात. ते मित्र जी काय चूक करतात ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगतो. सुरुवात म्हणजे स्वतःहून ते व्यवसायामध्ये सुरुवातीला उतरत असतात. स्वतःहून उतरल्याच्या नंतर मग त्यांना 4-2 महिने ते एक आवडीने करत असतात. शेळीपालन बाबा भरपूर असं उत्पन्न आहे, असं तसं, तर 4-2 महिने एक चांगल्या पद्धतीचं ते काम त्याच्यामध्ये करत असतात. पण त्यांच्यानंतर त्यांना येत असतोय त्यांच्यामध्ये कंटाळा. मग कंटाळा आल्याच्या नंतर मग ते घरच्यांच्या भरोश्यावर सोडतील. घरचे म्हणतील मग माणसं लाव बाबा, तू शेळ्या कर, शेळीपालन कर. मग ते माणसं ठेवल्याच्या नंतर सुद्धा मग अशा अडचणी त्यांना बघायला मिळत असतात. स्वतः ते एक तिथे काम करत नाही, आणि माणसं लावल्याच्या नंतर तर मग काही मित्र आहे किंवा काही शेतकरी मित्र असेल, तरुण मित्र असेल, तर ते त्याच्यामध्ये कामच करत नाही, किंवा जाऊन सुद्धा पाहत नाही की शेळ्या आणल्या का आणल्या, बांधल्या का बांधल्या, कोणत्या शेळीनं मारलंय किंवा काय झालंय, शेळी आडली आहे का काय झालंय, पिलू किती मारायला लागले, तर त्यांना ते काहीच घेणं देणं नसतंय. तर सुरुवात म्हणजे तुम्हाला आपण सांगत असतो सतत की आवड जर ज्या व्यवसायामध्ये आपली असेल, आवड असेल तरच त्या व्यवसायामध्ये उतरा, आणि उतरलात तर स्वतःहूनच त्याच्यामध्ये काम करा. करता येत नाही तर संपूर्ण विक्री करा, पैसा आपल्या खिशात टाका आणि मोकळं व्हा. तर तिथे एक तो मला ते फायदाच आहे.
पण जर तुम्ही माणसं ठेवत असाल, तिथे एक जात नसाल, सकाळ संध्याकाळ जर माणसं ठेवले, तुमच्याकडून होतच नाही बाबा, तुमच्या मागे इतर सुद्धा कामं आहेत, शेतीचे कामं आहेत, इकडे तिकडे कामं राहतात तुमच्या मागे, तर मग तुम्ही माणसं ठेवले, तर माणसं ठेवल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ तिथे एक तुमचा एक दौरा असलाच पाहिजे, तुमची एक चक्कर तिथे एक डेली असलीच पाहिजे. संपूर्ण शेळ्यावरती तुमचं एक लक्ष तुम्ही संध्याकाळ सकाळी एक दिलाच पाहिजे की कोणती शेळी आज वेली आहे, याला कोणतं टॉनिक पाजावं. जर तुम्ही त्या एक कामगार जे तिथे काम करत असतात त्यांना जर सांगितलं तर ते करत असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा जे काही कामगार मित्र असतील काही तर त्यांना काहीच घेणं देणं नसते. काहींना असं नाही म्हणत की सगळेच तसेच, 10% लोक त्याच्यामधले एक चांगले राहतात, बाकी मग 90% जे लोक आहेत तर त्यांना ते काहीच घेणं देणं नसते. फक्त त्यांचं एक त्यांना महिन्याच्या महिना एक पेमेंट मिळत असते, त्यांचं एक चालत असतंय. काही लगे शेळी आजार पडली किंवा गाई म्हशी दूध देत नसेल तर त्यांना ते काहीच घेणं देणं नाही. तर त्यांचं एक महिन्याच्या महिना पेमेंट मिळत असते, तेवढ्याशी ती एक मतलब ठेवत असतात, बाकी त्यांना काहीच गरज नसते. तर अशा पद्धतीने लोक काम करत असतात आणि काम अशा पद्धतीने ते करत असतात. मग त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लॉसमध्ये जात असतो, आपला व्यवसाय त्याच्यामध्ये आपल्याला फायदा बघायला मिळत नाही, वारंवार आपण त्याच्यामध्ये तोट्यातच जात असतो. आणि काही जे 10% तुम्हाला सांगितले आपण, तर ते कामगार जे मित्र असतील तर ते एक काय करत असतात, जर शेळी आपली आजारी पडली बिमार पडली तर ते आपल्या एक मालकाला फोन लावून सांगत असतात की बाबा असं असं आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, आपल्याला काय नॉलेज नाही. चारा पाणी तर ते संपूर्ण चांगल्या पद्धतीने करत असतात. बाकी जे तुम्हाला आपण 90% लोक सांगितले तर त्यांना ते पाणी किती वेळेस शेळी पिती किंवा शेळीची डिलिव्हरी झाली काय करावं कसं काय करावं तर त्यांना काहीच घेणं देणं नसते. मग या कारणामुळे ते व्यवसाय आपल्याला परवडत नाही. आणि मग ते परवडत नाही या कारणामुळे फार्मसुद्धा मोठमोठाले बंद पडत असतात, छोटे असतील मोठे असतील, मग ते या कारणामुळे बंद पडत असतात. आणि मग ज्यांचे फार्म बंद पडले, ज्यांचे एक फार्म बंद पडले, त्यांचे एक शेळ्या त्यांनी विक्री केल्यात, मग तो माणूस फक्त एकच काम करणार, सगळ्यांना सांगत फिरणार की हा व्यवसाय फायदेशीर नाही, हा व्यवसाय परवडत नाही, याच्यामध्ये उत्पन्न होत नाही, हे व्यवसायामध्ये तुम्ही उतरूच नका. तर ह्या संपूर्ण गोष्टी फक्त ते स्वतःहून दुसऱ्या माणसाला सांगत असतात. तर जो कष्ट करतो त्याच्यासाठी कोणताही व्यवसाय फायदेशीर आहे, आज सांगतो आणि उद्यासुद्धा सांगणार. तर मित्रांनो, जो कष्ट करत नाही त्याच्यासाठी व्यवसाय कोणताच फायदेशीर नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे याच्या त्याच्या जीवावरती व्यवसाय करत असतील किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असतील त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत.